क्वेश्चन 1. रिकाम्या जागी क्रियापदाचे योग्य रूप भरा. तो शिक्षकाच्या व्यवसायात डॅश डॅश. उत्तर आहे 2. स्थिरावला. क्वेश्चन 2. रिकाम्या जागी साधित क्रियापदाचे योग्य रूप भरा. आईच्या आठवणीने त्याचे डोळे डॅश डॅश. उत्तर आहे 2. पाणावले. क्वेश्चन 3. खालील वाक्यातल्या शब्दांचा अचूक क्रम लावा. कोणीच नाही ऐकत, लागले, बोलू की लोक सर्वच. उत्तर आहे 2. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. क्वेश्चन 4. खाली दिलेल्या वाक्यातल्या शब्दांचा अचूक क्रम लावा. चित्रीकरणास प्रकाश नसल्याने लायक असा चित्रीकरण थांबवण्यात आले. उत्तर आहे 1. चित्रीकरणास लायक असा प्रकाश नसल्याने चित्रीकरण थांबवण्यात आले. क्वेश्चन 5. एकी हेच बळ वाक्यातील लुप्त क्रियापद हे आहे. उत्तर आहे 3. आहे. क्वेश्चन 6. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. उत्तर आहे 4. मिश्र वाक्य. क्वेश्चन 7. अन झडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. उत्तर आहे 4. क्रुश होणे. क्वेश्चन 8. पदरी बांधणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. अ. स्वाधीन करणे. ब. हवाली करणे. क. माथी मारणे. ड. गळ्यात घालणे. उत्तर आहे 4. अ. ब. क. ड. क्वेश्चन 9. स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे. उत्तर आहे 3. आत्मवाचक. क्वेश्चन 10. लोभ या नामापासून बनलेले विशेषण दिलेल्या पर्यायातून शोधा. उत्तर आहे 4. लोभी. क्वेश्चन 11. पाटापुढे रांगोळी, ताटामध्ये माधुकरी या म्हणीचा अर्थ शोधा. उत्तर आहे 1. वर वर आदर सत्कार, मुद्द्याच्या वेळी मात्र हात दाखविणे. क्वेश्चन 12. पुढे चालला झपाटा, मागे उडतो फुफाटा या म्हणीचा अर्थ शोधा. अ. आधी एक बोलायचे नंतर दुसरेच. ब. दिसावयास चांगला पण आतून खराब. क. दिसावयास रुबाबदार पण मागे अनेक लचांडे. ड. दिसावयास कणखर पण आतून घाबरट. उत्तर आहे 1. ब. क.